स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सुहास बाबर यांच्यामुळे विट्याच्या वैभवात पडणार भर. अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत विटा बस स्थानकासाठी केले 15 कोटी रुपये मंजूर. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघामध्ये निधीची कमतरता जाणवेल. तसेच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या तोडीचं काम होईल का नाही, तसेच एवढा प्रचंड निधी मिळेल का नाही, विकास कामं होतील का नाही, असे अनेक प्रश्न निर्माण केले जात असताना या सर्व प्रश्नांना सुहास बाबर यांनी आपल्या कामातून उत्तर दिलंय. आतापर्यंत सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणलाय. विटा बस स्थानक सुसज्ज व्हावं अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन विटा बस स्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा व एक मॉडेल असं विटा बस स्थानक व्हावं अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन विटा बस स्थानकासाठी तब्बल 15 कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला. या विकास निधीमधून विटा बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जाईल. आमदार अनिल बाबर यांनी नेहमी खानापूर मतदारसंघासाठी निधी खेचून आणलाय. आज खानापूर मतदारसंघातील खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कल या तिन्ही भागांमध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामं करून संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. तीच विकासाची चळवळ आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर हे पुढे चालवतात. आपल्या मतदारसंघात विकास निधीचा तुटवडा जाणवला नाही पाहिजे यासाठी त्यांची रात्रंदिवस धावपळ सुरू आहे. विटा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये बस स्थानकाच्या प्रशस्त अशा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच 3 कोटी रुपयांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. सर्व सोयींयुक्त असे बस स्थानकाचं काम केलं जाणार असल्यामुळे प्रवाशांची सोय तर होणार आहेच, परंतु विट्याच्या वैभवात देखील मोठी भर पडणार आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.